ही आहे दृष्टी कृपा कृपा कटाक्ष आपुल्या पदी बैसवले महाराज वाल्या कोळ्याच्या अंतकरण वृत्तीमध्ये बदल केला. एक वाक्य महत्वाचं सांगतो, एक 5 मिनिटं राहिले, संपला कार्यक्रमाचा वेळ. ऐका, वाल्या कोळ्याला 7 रांजण भरेपर्यंत एकही बापूजी असा भेटला नाही की त्याच्या अंतकरण वृत्तीमध्ये बदल करील. एकही नाही भेटला. किती जणांना मारलं त्यांनी, पण नारद मनसे सारखा महात्मा असा होता. वाल्या कोळ्याकडे पाहिल्याबरोबर वाल्या कोळ्याने नारद मनसेकडे पाहिल्याबरोबर दृष्टीमधूनच कृपा आहे महाराज. दृष्टी कृपा केली, अंतकरण वृत्तीचाच बदल करून टाकला. वाल्या कोळ्यावर दृष्टी कृपा झाली, अंतकरण वृत्तीत बदल झाला आणि बदल झाला. एवढं मोठं कार्य झालं वाल्याकडून. केले रामायण रामारी कोळ्याची कीर्ती वाढावी. किती मोठी कृपा झाली महाराज. प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या अगोदर 10,000 वर्ष रामायण लिहून ठेवलं. एवढा अधिकार आहे महाराज संत कृपेमध्ये. म्हणून संत कृपा करीत असतात 3 प्रकारानं, दृष्टी कृपा, शब्द कृपा आणि स्पर्श कृपा. म्हणून महाराज विषयी जरी असला तरी महाराज त्याचा उद्धार होतोय. महाराज दुराचारी असला वाल्या कोणासारखा तरी मी महाराज त्याचा उद्धार होतोय. श्रीमद भागवतामध्ये कथा येऊन गेली. महाराज राजा असताना आज्ञामेय ब्राह्मणाची महाराज तो विषयी होता, पण त्याचा सुद्धा उद्धार नामचिंतनाने झाला. तिसरं चरण झालं, आता आलं 4थ्या चरणाकडे. फक्त 2-3 मिनिटं ऐका. अखंडित नामा त्यांचा वास पाहे. काही ठिकाणी वाट पाहे असा त्याचा अपभ्रंश नाही. वास पाहे म्हणजे सतसंगती जीवनामध्ये मागतात, संगती मागतात साधूची महाराज. महात्म्याची संगती मागतात. पण महात्म्याची संगती या शब्दाचा अर्थ आहे महात्मा पदवी ही देहाला नसून ज्ञानाला आहे. आणि म्हणून नामाची अखंड संगत मागतात. 1 मिनिटाचं उदाहरण सांगतो, शेवटच्या चरणाकडे वेळ संपला. रस्त्यानं साधू महात्मा चाललेला आहे, भगवी वस्त्र अंगामध्ये परिधान केलेले. रस्त्यानं जाताना अरण्याचा रस्ता आहे. अरण्यामधून जात असताना साधूला तहान लागली, पण अरण्यामध्ये पुढे पाणी प्यायला मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये साधूने इकडे तिकडे पाहिलं, काही दिसत नाही. 5-10 महाराज पावलं पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला एक विहीर दिसली. विहिरीवरती पोहरा दिसला, त्याला दोरे महाराज चाक आहे. साधूला असं वाटलं की इथं आपल्याला पाणी प्यायला मिळणार आहे. साधू त्या विहिरीवरती गेले. तो पोहरा महाराज, तो बादली म्हणा पोहरा म्हणा, तो महाराज विहिरीमध्ये सोडला, पाणी काढलं आणि पाणी पेले. ताण शांत झाली, तृष्णा शांत झाली. पण महात्म्याने वारकरी विचार केला, भगवी वस्त्र घातलेला परिधान केलेला तो साधू आहे, तो महात्मा आहे, तो ऋषी आहे. महाराज ऐका, तो साधू आहे, भगवी वस्त्रावर धारण केलेले आहे. पण ती बादली जी ना महाराज, ती पितळ या धातूची आहे, 5 किलोची. पूर्वीच्या काळामध्ये पितळाला बापूजी फार किंमत होती. त्या साधूला असं वाटलं की जाता जाता इथं कोणीच पाहिलं नाही, एवढी बादली जर बॅग मध्ये घेऊन गेलो, हे काय घडलं महाराज. याचं कारण होतं, जोपर्यंत महाराज विहिरीपर्यंत साधू येत नाही तोपर्यंत पाठीमागे त्या साधूला एक चोर भेटला होता. रस्त्याने भेटलं, त्या चोरानं सांगितलं जय हरी गुरुजी. जय हरी म्हटल्यानंतर त्यांनी जय हरी घातला, चोरानंही जय हरी घातला. चोरानं सांगितलं बाबाजी तंबाखू आहे का? बाबाजीने सांगितलं तंबाखू खात नाही आणि देत नाही. महाराज ऐका, पण साधूची महाराज साधूला 1 मिनिटाची संगत चोराची घडली. तो चोरच होता समोरून आलेला. तो म्हणला एक तर तंबाखू द्या, नाही तर तंबाखू साधून सांगितलं मी खातही नाही आणि देतही नाही. महाराज ऐका, आता कधी कधी इथं उभं राहून म्हणलं जातं देह तादात्म्य सुटलं पाहिजे, पण मी म्हणलं अगोदर तंबाखू सुटली पाहिजे, मग देह तादात्म्याचा आपण नंतर बघू. नाही का, देह तादात्म्याचा आपण नंतर बघू, अगोदर तंबाखू. ऐका, मला तिकडे घेऊन जायचं नाही तुम्हाला. बाबाला असं वाटलं की कोण मला पाहण्या करताय, इथं बादली घ्यावी, आणि घेतली बादली बॅग मध्ये टाकली. आता बॅग मध्ये टाकल्यानंतर 1 किलोमीटर गेल्यानंतर साधूच्या अंतःकरण वृत्तीमध्ये विवेक जागा झाला. आणि ऐका, बाबाने तुम्हाला आम्हाला सर्वांना विवेक दिलेला आहे.
अर्जुना वेद वेद जरी झाला मातेने नता वाया गेला कनु साडून फणीला विवेक आपल्याकडे जागृत असला पाहिजे. ऐका 1 किलोमीटर गेल्यानंतर साधूचा विवेक जागृत झाला. त्याच्या लक्षामध्ये आलं की आपण जे कर्म करतोय ते वेदबाह्य कर्म आहे, वेदमान्य नाही. चोरी केली आपण, पुन्हा साधू पश्चातापाने मागे आला, घेतलेली बादली पुन्हा होती त्या जागेवर ठेवून दिली आणि पुन्हा साधू रस्त्याने चालायला लागला. मला एकच विचारायचंय, साधूने ज्यावेळेस बादली घेतली आणि बॅग मध्ये ठेवली त्यावेळेस ते साधू एकच चोर आहे एवढं सांगा. साधूने बादली आता बॅग मध्ये घेतली, चोर आहे का साधू आहे? चोर आहे, पुरावा सहित आहे, बादली ना जवळ चोर आहे. कोण आहे? मुद्देमाला सहित आहे. कोण? चोर. बस. आणि आता परत पाठीमागे आली परत बादली ठेवून दिली. आता चोर आहे का साधू आहे? साधू. आता साधू आहे महाराज. ऐका ना, बादली उचलली का बापूजी चोर होतोय आणि बादली ठेवली का? फक्त बादली उचलली की काय होतोय? चोर. आणि बादली ठेवली की? तसं आपल्या अंतःकरण वृत्तीनं परमात्मा विषय निवडला का आपण साधूच, आणि आपल्या अंतःकरण वृत्तीनं महाराज प्रपंच विषय निवडला का आपण जीव महाराज. आता काय अंतःकरण वृत्ती उचलते त्याच्यावर अवलंबून आहे. बादली उचलते का ठेवी ती महाराज, काय उचलतो आपण त्याच्यावर अवलंबून आहे महाराज. मग सतसंगती कशाची पाहिजे? अखंड नामाची संगत पाहिजे. अखंड नामचिंतनामध्ये असावं, अखंड नामस्वरूपामध्ये असावं, अखंड नामस्मरण करावं. जे नामस्मरण अखंड करतात नामदेव महाराज म्हणतात माझ्या जन्मामध्ये त्यांची संगती प्राप्त अखंडित नामवास त्यांचा Thank you.
जातीचे नाव आहेत त्यांनी पुढे चला मंदिराचा पुरुष जाती भोकादुराचार्य विषय असंत संत कृपे त्वरित उद्धरते अखंडित नामा वास त्यांचा पाहे निषेधिनी ध्याये सतसंगती ब्रह्मदेव तुमचे वंदिते पायवनी नाम घेता वदनी दोष जाती यथामती यथावकाश श्री क्षेत्र राहुरी या परिक्षेत्रामध्ये पाणीमळा या परिक्षेत्रामध्ये स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ब्रह्मभूत प्रातस्मरणीय बाबा यांच्या 26व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हे पुण्यपर्वाचं कीर्तन माझ्यासारख्या लेकराकडे आपण दिलं. आदरणीय परमपूज्य या ठिकाणी गुरुवर्य ऋषभीताई गायकवाड आहेत. आदरणीय बाबा खऱ्या अर्थानं टाळी घेऊन उभे राहिले कीर्तनामध्ये. आता ते माझ्या वडिलांच्या वयाचे निवास बाबा, परंतु राहत नाही अंतःकरणामधून. पहिलवान किती म्हातारा होते महाराज, डोकं वाजायला लागलं का आता ते बस वय झालंय महाराज, पण अंतरी आता ते राहत नाही बाबांना. विलास बाबांचा वय झालंय, त्यांची तब्येत साथ देत नाही, पण तरी टाळायला उभे राहिले. गाताना बी महाराज सडच्या मध्येच गातात, कधी पण खाली गाठून नाही. म्हणजे किती पहिलवान जरी म्हातारा जरी झाला त्याच्यावर डपलं वाजत त्याचा अंग फुगत असतं महाराज. तसं बाबांना कीर्तन म्हटलं की बस आनंद होत असतो. बाबांच्या उपस्थितीमध्ये डावखळवाला असतील, दुधाडे सर असतील, सर्व बाबांच्या वरती अंतःकरणापासून प्रेम करणारा हा सर्व साधक वृंद असेल. आत्मनंत आणि विश्वशांती स्वानंद परिवार मंडळ राहुरी आणि राहुरी परिसर आपण सर्वजण या कार्यक्रमाचं सुंदर नियोजन केलं. माझ्यासारख्या वेगवेगळ्याकडे लेकराला या ठिकाणी 1-1.5 तास बोलण्याची संधी दिली. झालेली सेवा सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी समर्पित करायची. आणि या ठिकाणी तुम्हाला सर्वांना बोलता बोलता जर माझ्या मुखारवंगामधून अपशब्द गेला असेल तर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. जे आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे, श्रीपाद बाबांचं आहे. आता आरती होईल. आरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता आणि नंतर चक्री प्रवचन होती. विठ्ठल जय जय Hare
स्वामी सद्गुरु बाबा आरती भाऊराया स्वामी सुखिया
विष्णुदास भाविका तया सावे कल्याण दयाळी निधान पांडुरंग जीवादान हो गुणी ही संत मंडळी सुखी असो आहे ईश्वराकडे पाहे पांडुरंग शिंदुरी हे चिमट म्हणे आता उदार तू होई देवी पायी संताचे शिंदुरी हे चिमट देई छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी आता